आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज फर्स्ट प्रायोरिटी. हे जे गार्डनिंगचं काम असतं ना याच्यामध्ये ना क्वालिटी मॅटर करते. रिपोर्ट करणं काही एवढं अवघड नव्हतं त्याच्यामध्ये, आणि कस्टमर पण खूप सपोर्ट करतात. झाडं लावायची आणि गार्डनिंग करायची पण 1.5 तासाचं माझं काम होतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. 30 दिवस सतत ब्लॉगिंग चॅलेंजचा आज आहे 13वा दिवस. आणि मी आपलं एक कस्टमर येवल्याचे अश्विनी मॅडम, त्यांच्या घरी झाडं लावायचे बाल्कनीमध्ये. तर हे सगळे झाडं त्यांना घेऊन चाललो आहेत. हे बघा, हे कोलियसचं झाड आहे, हे शोचं झाड आहे, हे असं व्हाईट फुलांचं, हे गुलाबी जास्वंद, हे रेड ब्लीडिंग हार्ट आहेत, हे पण कोलियस आहे, पेंडॅनस, आणि हे फायकसची व्हरायटी. तर हे सगळे झाडं त्या मॅडमला बाल्कनीमध्ये लावायचे आहे. तर त्यांनी मला बोलवलं आहे तर सगळे झाडं लावून दे आणि तुझ्या हाताने सगळे झाडं लावून दे आणि सगळे व्यवस्थित वगैरे करून दे. तर आता आपण जाऊ त्यांच्या घरी आणि हे सगळे झाडं लावून देऊ. तर मॅडमला आहे ना ते जे झाडं लावायचे त्यांच्यासाठी माती पण पाहिजे. तर ह्या 2 गोण्या माती भरून घेतली आहे, व्हर्मी कंपोस्ट ॲड केलं आहे, त्यानंतर सुपर फॉस्फेट ॲड केलं आहे आणि काही फंजीसाईड ॲड केलं आहे, जेणेकरून झाडाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि झाडाची ग्रोथ चांगली होईल. या 2 कमीत कमी 50 किलोच्या 2 बॅगी या आपल्याला आता घेऊन जायचं आहे मॅडमच्या घरी. चलो. तर मॅडमचे काही इंडोर प्लांट्स पण आपल्याला ट्रान्सफर करायचे आहे. त्याच्यासाठी ना हे फर्टिलायझर घेतलं आहे, व्हर्मी कंपोस्ट. हे बघा, याने प्लांटची ग्रोथ चांगली होती. आणि हे काही सुपर फॉस्फेट घेतलं आहे आणि फंजीसाईड घेतलं आहे. हे सॉईलमध्ये मिक्स केल्यानंतर सॉईलमध्ये काही फंगस वगैरे असलं तर ते मरून जातं आणि प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होते. मॅडमला आहे ना तुळस पण लावायची आहे. तर या मी छोट्या 6 इंच पॉट्स घेतलेले आहे, याच्यामध्ये मॅडमला तुळस लावू. आणि हे 4 व्हर्मी कंपोस्टचे पॅकेट्स. तर आता रिक्षावाले काकाला फोन केला आहे तर येत आहे. मग रिक्षामध्ये आपण झाडं टाकू, मातीच्या गोण्या टाकू आणि जाऊ आपल्या कस्टमरच्या घरी सगळे झाडं ट्रान्सफर करायला. मॅडमला आहे ना तुळशीचं रोप पण पाहिजे, तर आपण हे रोप घेऊन चाललं आहे. याचे काय आपण चार्जेस नाही घेणार मॅडमकडून, कारण आता नवरात्र चालू आहे तर नवरात्रामध्ये तुळस लावली पाहिजे. सो मॅडम नवीन तुळस लावता ही चांगली गोष्ट आहे. आणि हे एक महात्मा ड्रेसेनाचा प्लांट पण घेऊन चाललो आहे. मॅडमला इंडोर प्लांटची खूप हौस आहे, शोचे प्लांट पण मॅडमला खूप आवडता, म्हणून हे पण प्लांट आपण घेऊन चाललेलो आहे. मित्रांनो, रिक्षावाले काका आले, आपण मध्ये गोण्या ठेवून घेतला आहे आणि हे सगळे झाडं ठेवून घेतलेले. आता जाऊ तिकडे. मित्रांनो, आता इथं झाडं उतरवले खाली रिक्षामधून. बघा, तर काका चालले आहेत त्यांची रिक्षा घेऊन. बघा, हे सगळे झाडं इकडे, 2 मातीच्या गोण्या. तर आता आपण जाऊ वरती आणि लावू झाडे. हे बघा फ्रेंड्स, या सगळ्या सिरेमिकच्या कुंड्या आहे. याच्यामध्ये आपण जे झाडं आणलेले आहेत ते सगळे याच्यामध्ये आपल्याला रिपोर्ट करून द्यायचे. आता मॅडमला वेगवेगळ्या शेपच्या आणि साईजच्या सिरेमिकच्या पॉट्स आहेत ते सगळे. याच्यामध्ये आता आपल्याला झाड लावायचे. सगळ्या कुंड्या आणि मातीवरती आणली आणि याच्यामध्ये व्हर्मी कंपोस्ट टाकला आहे, फॉस्फेट, सुपर फॉस्फेट आणि बेसिक पावडर. तर आता व्हर्मी कंपोस्ट तयार केलं आहे आपल्याला. या सगळ्या कुंड्या लावायच्या. हे जे आता आपण झाडं आणलेले आहे हे सगळे झाडं या कुंड्यांमध्ये लावायचे. तर आपण हे सगळे झाडं या कुंड्यांमध्ये लावू आणि आता डायरेक्ट ब्लॉग पूर्ण झाडं लावून झाल्यावरच मी शूट करेल. एकदा आधी काम मग ब्लॉग. हॅलो, नमस्कार मित्रांनो. आपलं प्लांटेशनचं काम झालेलं आहे. तेव्हा हे सगळे हँगिंग. हा जो मनी प्लांट आहे, आपण असं इकडं जो विंडो आहे ते विंडोला आता असं सपोर्ट दिला आहे, म्हणजे हा पूर्ण मनी प्लांट इकडं विंडो कवर करा. आणि काही इकडं पण आहे वरती. हे सगळे असे वेगवेगळे हँगिंग आहेत. ॲग्लोनेमा आहे असं, हे वाला हा एक आहे. त्यानंतर हे आत्ता आणलेलं हे पेंडॅनस, झेंडू, हे सगळे अशा सिरेमिकमध्ये लावलेले आहेत. हे बघा, ते तिकडं सगळं आहे. हे बघा, ही एक तुळस लावली इथं, स्नेक प्लांट. महात्मा ड्रेसेना, जास्वंद, चिनी गुलाब आहे छोट्या सिरेमिकमध्ये. हे एक शोचं आहे. हा ब्लीडिंग हार्ट आहेत. कॅलिडियम, त्यानंतर कोलियस. हा आहे जेड प्लांट, जास्त वाढला होता, त्याची प्रूनिंग केली आता. हे एक सफेद फुलांचं. हा पेंडॅनस. हे असे सगळे सिरेमिकमध्ये लावलेले ते झाडं. हे बघा मित्रांनो, ही आहे बाल्कनी जिथं आपण सर्व झाडं लावले ते. आता हे सर्व झाडांना पाणी देऊन घेतलेलं आहे. मनी प्लांट, फर्न. अगोदर नाही मॅडमचे झाडं सर्व असे, ही जे पॅरापेट आहे या पॅरापेटवर होते, मग ना अशी अडचण व्हायची. मग आता त्यांनी हे सगळं असं एक्सटेंड करून घेतलं आहे, स्ट्रक्चर केलं आहे तयार. वरती हे इन्सुलेशन 6 पण लावलेलं आहे, म्हणजे डायरेक्ट सनलाईट येणार नाही वरून, असं ज्याने झाडांनाही त्रास होणार नाही.
हे महात्मा ड्रेसेन आहे, स्नेक प्लांट आहे, हा इकडे फर्न आहे, इंडोर प्लांट्स पण आहे. हे बघा हा एक प्लांट आहे मॉन्स्टेरा, हे झिझी ब्लॅक झिझी, हा पण इंडोर प्लांट्स आहे. हे बघा अगोदर ह्या पॅरापेटवर होते ज्याने अडचण व्हायची खूप. आता त्यांनी हे नवीन स्ट्रक्चर तयार केलेलं आहे, म्हणजे हे झाडं सगळे असे याच्यावर बसून गेले. हे सगळे असं सिरेमिक स्पॉटमध्ये लावलेले आहे. आधी ब्लॅक पॉटमध्ये होते, प्लास्टिक पॉट, आता हे सिरेमिकमध्ये लावलेले आहेत. हे बघा मित्रांनो, हा एक स्नेक प्लांटची व्हरायटी आहे. मॅडमने जे स्टील्स आहे इकडे ठेवलेला आहे, किती छान ग्रो झालेत बघा. सिरेमिक पॉट आहे, 14 इंच पॉट आहे सिरेमिकचा, पण मग झाडं बघा किती छान ग्रो झालेलं आहे ते. इकडं हा एंट्रन्स आहे असा, हे अजून या पॉट आपण जे रिपोर्ट केले ते, हा रेका पाम आहे एंट्रन्सला, आणि हा इकडं स्नेक प्लांट. मित्रांनो, आता आपण त्या अश्विनी मॅडमचं तिथं काम करून आलो आहे झाडांचं. आता नर्सरी आलं आहे, मध्ये आलं, हे कस्टमर आले आपल्या. गुलाबाचे झाडं घेतलेले, हा नारंगी गुलाब आहे आणि हा गुलाबी गुलाब आहे. या गुलाबाची झाडं यांना भरपूर फुलं असतात. मित्रांनो, हे जे काका होते यांचं ना तिथं कानिफनाथाचं मंदिर आहे, तिथं ना ते गुलाबाची झाडं लावणार आहे. तर देवपूजाला झाडं पाहिजे, फुलं पाहिजे असताना म्हणून हे झाडं घेऊन जात आहे गुलाबाचे. हे जे गुलाबाची झाड याला कंटिन्यू खूप फुलं असतात, 12 महिने चालतं हे झाडं फुलं. मित्रांनो, आपल्या नर्सरीमध्ये दुसरे कस्टमर आलेले आहे, त्यांचे जे फुलांचे झाड आहे ते फुलांच्या झाडावर आहे ना असे छोटेसे असे किडे झाले आहेत. तर त्याच्यासाठी ते हे औषध घ्यायला आलेले आहेत निमॅझॉल. याने काय होतं, जे झाडांवर किडे झालेले असताना ते सगळे किडे मरून जातात, निघून जातात आणि झाडाची ग्रोथ चांगली होते आणि फुलं पण व्यवस्थित येतात. ते मागे आता दुसरे झाडं पण बघतायत ते. बघू आता अजून कोणते झाडं घेतात आणि कोणतं औषध. तर ते हे देणार आहे आपण त्यांना निमॅझॉल. किडे संपतील याने आणि ग्रोथ चांगली होईल झाडांची. तर जे आपण आज झाडं लावायला गेलो होतो अश्विनी मॅडमच्या तिथं घरी, तिचे बाल्कनीमध्ये आपल्याला हँगिंगचे काही सिरेमिक पॉटमध्ये झाडं लावायचे होते ना. तर मी 1:30 वाजता गेलो होतो, तर ते सगळे झाडं लावून झालेले आहेत. आता मी आपल्या नर्सरीमध्ये आलो आहे. 1:30 वाजता गेलो होतो आणि 3-3:30 वाजले रिटर्न यायला. म्हणजे 1.5-2 तास लागले मला मॅडमने ना. तर 1.5 तासाचे आपलेही झाले. तर भरपूर झाडं लावले मॅडमच्या बाल्कनीमध्ये, भरपूर झाडं आहे. काही हँगिंगचे, काही असे प्लांटर्स आहेत, इंडोर आउटडोर दोन्ही पण आहे. आणि आज मी फुलांचे पण घेऊन गेलो होतो, तर ते पण लावले. मॅडमला खूप हाऊस आहे झाडं लावायची आणि गार्डनिंग करायची पण खूप हाऊस आहे त्यांची, आणि झाडं लावायला खूप आवडतं त्यांना. तर आपलं 1.5 तासाचं माझं काम होतं. तर 1.5 तासाचे मला भेटले झाडं लावायचे कंप्लीट 1500 रुपये भेटले. म्हणजे अर्धा तासाचे 500 रुपये आपल्याला भेटले झाडं लावायचे. त्या मॅडम चांगल्या आहे, जास्त आहे ना बार्गेनिंग नाही करते त्या. म्हणजे थोडीफार तर बार्गेनिंग कस्टमर करतात, पण मग त्या मॅडमला आहे ना कष्टाची जाणीव आहेत. कारण मला आहे ना, त्यांचं घर आहे 2nd फ्लोअरला त्यांचा फ्लॅट. तर ते खालून वरतीपर्यंत ते 50 किलोची, सगळ्यात मेन टास्क माझा होता की ती 50 किलोची मातीची गोणी वरती घेऊन जायचा. तर मातीवरती ट्रान्सफर करायलाच खूप मेहनत लागली. त्यानंतर रिपोर्ट करणं काही एवढं अवघड नव्हतं, त्याच्यामध्ये 1.5 तास गेला. तर मेन गोष्ट हे का मॅडमला आहे ना कष्टाची जाणीव आहेत, का जेवढी पण मेहनत लागली ते रिपोर्ट करायला, तेवढे झाडं तिकडे घेऊन जायला, वरती न्यायला 2nd फ्लोअरला. तर तेवढे पैसे आपल्याला भेटले 1.5 तासाचे 1500 रुपये. बाकी 400-500 रुपयाचं खत होतं आणि 700-800 रुपयाचे काही झाडं होतं. तर हे माझं आजचं ते काम होतं तिकडचं, वरती बाल्कनीमध्ये झाडं लावायचं. आता मला आहे ना इकडं सूर्य लॉन्स आहे एक आपल्या नर्सरी शेजारीच, तिकडं पण झाडं लावायला बोलवलं आहे त्यांनी. तिकडं 9-10 ब्लॅक फायकस लावायचे आणि जे डिडोनीचे झाडं आहे त्यांच्या गेटसमोर ते जास्त वाढले, त्याची पण कटिंग करायची आहे. तर आज मी थकलेलो आहे, खूप काम झालं. तर आज मी नाही जाणार, तर त्यांना कॉल करून सांगितलं आहे. तर आपण त्यांच्याकडे उद्या जाऊ. उद्याच्या हिंदी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवाल का तिकडे जे डिडोनीचे झाडं आहे त्यांची प्रूनिंग कशी करेल मी, आणि त्यांना ब्लॅक फायकसचे पण 10 झाडं लावायचे आहेत. तर ते झाडं पण आपण त्यांना लावून देऊ. खूप मेहनत लागली आज, वरती माती न्यायची, झाडं न्यायची आणि रिपोर्ट करायचे. पण मग आहे ना माझी हॉबी आहे गार्डनिंग. ही जी इंटरेस्ट होतं मला, हे जे असं नवीन झाड लावायचं, छोटं झाड लावायचं, मस्त त्याला फुलं येतात. माझी हॉबीज गार्डनिंग आहे, तेव्हा मला हे कष्ट करायला काय मजा वाटते. आणि मेन गोष्ट म्हणजे कष्टाचं फळ पण भेटतं. आता 1.5 तास गेलो, काम केलं, तर 1500 रुपये भेटलेत. ते पैसे नाही मी माझ्याजवळच ठेवतो, मला काय असं खर्चायला वगैरे. पण मला असा वायफट खर्च नाही करावा लागत, असे इन्व्हेस्टच करावं लागतं. ते नर्सरीमध्ये इन्व्हेस्ट करायचे, किंवा काही माझं आर्टचं मटेरियल राहतं त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्ट करतो. तर उद्या पण आपण जाऊ आता आणि सूर्या लॉन्सला झाडं लावू, फायकसचे 10 झाडं, आणि तिथल्या जे डिडोनीचे झाड आहे त्याची प्रूनिंग पण करू, कटिंग करू मस्त. आणि नर्सरीमध्ये आल्यानंतर आपले काही कस्टमर पण झाले, त्यांनी झाडं पण घेतले, काही फुलांचे, गुलाबचे घेतले. आणि आता जे कस्टमर आले होते त्यांनी 2 औषधाच्या बॉटल्स घेतला.
तर बरं आहे असं साईटवर जायचं, झाडं लावायचे. आपला एक छंद येतो, झाडं लावले पाहिजे आणि मजा पण वाटते, कष्ट इंटरेस्ट येतो असा कामामध्ये. नवीन नवीन झाडं लावायचे, नवीन कस्टमरशी बोलायला भेटतं, त्यांचे पण काही विचार ते आपल्यासमोर मांडता, कम्युनिकेशन स्किल्स वाढता. त्यानंतर अजून झाडांची माहिती होते आणि इन्व्हॉल्वमेंट पण वाढते असं कम्युनिकेशन करून करून. तर घरी बसण्यापेक्षा, टाईमपास करण्यापेक्षा नर्सरीमध्ये थांबतो आणि नर्सरीमध्ये पण कस्टमर असले तर कस्टमर करतो आणि कस्टमर जर समजा नसले तर एखाद्या साईडवर असं प्लांटेशनचं काम असतं तर ते प्लांटेशन करायला मी जातो. कारण आपली हॉबी आहे गार्डनिंग आणि झाडं लावायला मला खूप आवडतं. आणि कस्टमर पण खूप सपोर्ट करतात, त्यांना पण कळतं का हा मेहनत करतोय. त्यानंतर मी जिथं पण साईटवर झाडं लावायला जातो ते सगळे कस्टमर खूप सपोर्ट करतात आणि जास्त बार्गेनिंग नाही करत ते, बिकॉज त्यांना पण माहिती आहे का कष्ट केले एवढे झाडं मोठे करायचे म्हणजे कष्ट करावं लागतं, खूप मेहनत लागते लहानचं मोठं झाड करायला. आणि आजच्या हे ज्या अश्विनी मॅडम होत्या त्यांचा इथं हॉस्पिटल पण आहेत, आयुर्वेदिक हॉस्पिटल, आणि खूप चांगला स्वभाव आहे त्यांचा. त्यानंतर हां, त्यांचा आहे ना एक छोटा मुलगा पण आहे शिवांश. तर त्याला आहे ना मी काल झाडं घेऊन गेलो ना, तर फुलांचे झाडं खूप आवडतं. तो आहे ना फुलं तोडत होता, तर आज मॅडमनी कॉल करून सांगितलं होतं की त्याला फुलांची झाडं पण पाहिजे त्यांना. तर मी आहे ना 2-3 फुलांची घेऊन गेलो, जास्वंद ते, आणि माझ्याकडून शिवांशसाठी एक छोटंसं असं झेंडूचं रोप पण घेऊन गेलो होतो. त्याला फुलं पण आलेले होते. ते झाड बघून तो खूप खुश झाला. एवढा खूप छोटा आहे तो, आत्ताची सिनियर केजीला जायला लागला. खूप आवड त्याला पण झाडांची. तर आलो आता नर्सरीमध्ये, बघू अजून कोणते कस्टमर येतात, त्यांना कोणते झाडं पाहिजे. मजा आली पण आज काम करून. खूप दिवसानंतर साईटवर गेलो मी एखादा प्लांटेशनसाठी आणि वेगवेगळे झाडं बघून त्यांच्या घरी, त्यांना पण खूप आवड आहे ना झाडांची, मजा आली. तर हे माझे जे एक्स्ट्रा पैसे राहते ना साईटवरचे प्लांटेशनचे, ते सगळे पैसे मी साचवून ठेवतोय. कारण मला आता जपानला जायचं आहे ना, शॉपिंग पण करायची आहे. तर त्या सगळे शॉपिंग करण्यासाठी मी पैसे साचवतोय. खूप शॉपिंग करायची आहे, दिवाळीनंतर करू आता शॉपिंग. आणि झाडं लावायचं म्हणजे एवढं पण सोपं नाही आहे. कारण कोणतं झाड कोणत्या पॉटमध्ये लावायचं, किती फर्टिलायझर ॲड करायचं, किती डेप्थवर लावायचं, किती त्याची रूटची प्रूनिंग करायची, किती वरच्या शूटची प्रूनिंग करायची, कोणत्या अँगलवर कसं लावायचं स्ट्रेट, आणि किती माती वापरायची, कोणतं कंपोस्ट वापरायचं, कोणतं व्हर्मी कंपोस्ट वापरायचं, ते सगळं पण जजमेंट आलं पाहिजे. तर मी जे हे गार्डनिंगचं काम आहेत ना, मी गेले जेव्हापासून नर्सरी टाकली तेव्हापासून करतोय. 4-5 वर्ष झालेत. तर कॉलेजला होतो त्यावेळेस पण मग असे सुट्टीमध्ये खूप गार्डनिंगचे कामं केलेले आहेत. असं हॉस्पिटलच्या वरती टेरेस गार्डन केलेले आहेत. काही कस्टमर क्लायंट होते त्यांच्यावरती असं टेरेस गार्डन केलेलं आहे टेरेसवर. आणि असे काही लॉन्स होते, सूर्य लॉन्स झाला, बाकी असे दुसरे पण आहेत. तर त्यांच्या लॉन्सला पण भरपूर लँडस्केपिंगचं प्लांटेशनचं काम केलेलं आहे. तर तेवढा एक्सपिरियन्स आणि अनुभव येऊन गेलेला आहेत की कोणतं झाड कसं ग्रोथ होईल आणि कोणतं झाड कोणत्या कुंडीत लावायचं, कसं लावायचं. तर तेव्हा सगळा एक्सपिरियन्स येऊन गेला आहे. त्याच्या बेसिसवरच मी हे सगळे गार्डनिंगचं काम करतो आणि झाडं प्लांटेशनचे कामं करतो. आणि मेन म्हणजे हॉबी आहे, तर मग अजून ते शिकायला पण नवीन नवीन गोष्टी गार्डनिंगविषयी खूप इंटरेस्ट येतो. आणि हे जे गार्डनिंगचं काम असतं ना, याच्यामध्ये ना क्वालिटी मॅटर करते. कारण इवन तो 1.5 तासच काम केलं आहे, पण मग चार्जेस एवढे कोणाला वाटू शकते जास्त, 1500 रुपये. बट मग तेवढे कष्ट पण राहते, तेवढी मेहनत पण राहते. कोणतं झाड कसं लावायचं, फर्टिलायझर वगैरे यूज करायचं, ते झाडाची प्रॉपर ग्रोथ पण झाली पाहिजे, हे सगळं जजमेंट घेऊन झाडं लावावं लागतं. तर त्याच्यासाठी हे सगळे चार्जेस असतात. आणि खूप इंटरेस्ट येतो असं कामं करायला. मेहनत तर करावं लागते, पण मग इंटरेस्ट खूप येतो. आणि असं पण समजा घरी असतो किंवा नर्सरीमध्ये असतो तर रील स्क्रोल करण्यामध्ये यूट्यूबमध्ये टाईमपास होऊन जातो. तर हाच टाईम इकडं वेस्ट न करता तिकडे युटिलाइज केला. हॉबी पण आपली जे इंटरेस्ट आहे तो पण आपला फुलफिल होतो आणि 2 पैसे पण भेटतात, चांगलं वाटतं. आणि नवीन नवीन कस्टमर क्लायंटशी बोलायला पण भेटतं, कम्युनिकेशन स्किल पण वाढतं, नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात. टाईम वेस्ट करण्यापेक्षा ही गोष्ट मला चांगली म्हणजे प्रोडक्टिव्ह वाटते का प्लांटेशन करायचं, क्लायंटशी बोलायचं, भेटायचं, थोडेफार पैसे पण भेटतात आणि हॉबी पण आपली आणि इंटरेस्ट पण आपला डेव्हलप होता अजून त्या कामामध्ये. मजा येते खूप. मला नाही ती 50 किलोची गोणीवरती न्यायची होती, ते एक माझं मेन टास्क होतं. त्याच्यानंतर सिरॅमिकच्या कुंड्या होत्या, 10 कुंड्या होत्या, त्या पण हेवी होत्या, त्या पण वरती न्यायच्या होत्या एक सेकंड फ्लोअरला. तर खूप चक्रा झाल्या. आणि त्यानंतर प्लांट्स पण होते, एका वेळेस 2-2, 3-3 प्लांट्स, काही पॉट्स. तर हे मेन टास्क होतं, प्लांट्स खालून वरती नेण्याचं. बाकी प्लांटेशन ते तर सोपं होतं, ते 1-1.5 तासामध्येच होऊन गेलं, त्याचं काही एवढा वेळ नाही लागला. पण मग हे मातीवरती नेणे सेकंड फ्लोअरला खूप अवघड असतं आणि माती ओली होती ना, त्याच्यामुळे वेट पण खूप होतं मातीचं. पण मग फायनली आपण एक करून सगळे झाडावरती नेले, पॉट्स, सिरेमिक पॉट्सवरती नेले आणि प्लांटेशन झालं. आणि व्यवस्थित प्लांटेशन झालं, सगळं फर्टिलायझर वगैरे ॲड करून, फंजीसाईड, वर्मी कंपोस्ट, व्यवस्थित प्लांटेशन झालं. आणि नंतर आपण व्यवस्थित ठेवून पण दिले ते,
मॅडमला म्हणजे जिथं सनलाईट प्रमाणे जिथं ज्या झाडाला रिक्वायरमेंट आहे तसं जे सुटेबल आहे तसं, आणि वॉटरिंग पण करून दिलं, पाणी पण दिलं. म्हणजे कसं आता 1-2 दिवस टेन्शन नाही, त्याला पाणी जरी नाही दिलं तरी ते प्रॉपरली ग्रो होत राहील ते. तर हे सगळं काम आपलं झालं. तर काम करायचं म्हणून करायचं नाही राहत फक्त माझं. जर करतो ना आपण तर त्याच्यामध्ये 100% कॉन्सन्ट्रेशन नाही करायचं, आणि थोडा वेळ लागला तरी चालेल, पण मग व्यवस्थित झालं पाहिजे, हा माझा मोटो राहतो. आणि कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द फर्स्ट प्रायोरिटी. तर हे ना छोटं काम होतं, 1-1.5-2 तासाचं काम असलं ना, मी काय हेल्पर घेऊन जात नाही. कमी काम असतं मग स्वतःच काम करतो, कारण हेल्पर जर आले ना त्यांना पण पेमेंट द्यावं लागतं, तर मग एक्स्ट्रा खर्च होऊन जातो. त्याच्यापेक्षा 1.5-2 तासाचं काम असतं तर स्वतःच जातो आणि काम करून घेतो. समजा 4-5 तासाचं मोठं काम आहे तर तेव्हाच हेल्परची गरज पडते, आणि तेव्हाच हेल्पर घेऊन जावं लागतं. असं 1.5-2 तासासाठी काय हेल्परची गरज नाही पडत एवढी.